नमस्कार मित्रांनो, स्टॉक्स, गोल्ड आणि रिअल इस्टेट याचं मी एक अनालिसिस केलेलं आहे. हे अनालिसिस जवळपास 20 वर्षाचं असल्याचं दिसून येतंय. मित्रांनो, या ठिकाणी जर बघायला झालं तर इमर्जिंग मार्केट असेल, इंडिया असेल, चायना असेल, पाकिस्तान असेल, जपान असेल, युएसए असेल, युके या कंट्रीचा हा डेटा घेण्यात आला आहे. इन्फ्लेशनचा जर विचार केला तर इंडियातलं इन्फ्लेशन बाकीच्या सर्व कंट्रीपेक्षा ऍव्हरेजली जास्त असल्याचं दिसून येते, 6.5% आसपास. इक्विटीचे रिटर्न पाठीमागच्या 20 वर्षामध्ये जवळपास 11.7% कॅगर आलेला आहे. डेप्टचे रिटर्न देखील जवळपास 7.6% असल्याचे दिसून येतील. त्याच वेळेला इंटरनॅशनल इक्विटीचे रिटर्न 9.9% आहे, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. पण कम्पॅरेटिव्हली गोल्ड मधले रिटर्न जवळपास 15.3% आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, मल्टी असेट क्लासचे जर रिटर्न बघितलं तर ते देखील 12%च्या आसपास असलेले दिसून येतील. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायचं असेल, एक डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ तयार करायचा असेल तर हा सर्व डेटा तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाकीच्या कंट्रीचा डेटा देखील बघून घ्या, ज्यामुळे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डिझाईन करण्यासाठी मदत होईल. आणि तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डिझाईन करण्यासाठी माझ्याकडून काय मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.